अरे युवराज आला युवराज. युवराज आली का अक्कल? होय आली की अक्कल आली होय. मग सांग कुठे गेलतास? तू दार आहे ना. कोणाचं? शांत बसा की. अण्णा मजा हो मजा. हा बोला की मालक. जोर लाव की जरा लावतो काय ते बाबाने चुकू चुकू करायला रा. चांगली तुमची मालिश करतो तुमच्या जोर लावला का जरा मारतावाने. हा मस्त करतो की. एक पण केस ठेवत नाही तुमच्या डोक्याला बघा आता. मालक गाडी लय वाढवली. काय काय बसताय फिरू काय गाडीवरनं. एडफीट लागलं का तुला? काय झालं? तुला ठाव नाही होय? काय अरे आपल्या गावामध्ये नाटक येणार आहे नाटक. बायकी येणार आहे काय? मग अरे छत्रपती शिवाजी महाराज नाटक येणार आहे. आणि तुम्हाला ठाव आहे त्यात मला शिवाजी महाराजांची भूमिका भेटणार आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. बसा 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 बसा. काय सेवा करतो तुमची? हजामत करा हजामत करा. हजामत करतो. बर बर बर. हो मालक मी काय म्हणतोय आपण आता 2 दिवस झालं तुमची दाढी केलेली आणि लगेच तुमची दाढी कशी आली काय लगेच? अरे परत करा. परत करू? हा आधी 2 बायका केला तिसरी करायचा विचार आहे काय? दत्तूशेठ गुमानं काम करा. आम्हाला इथे एक बी मिळाला. चांगली अशी तुमचं मस्त मी दाढी करतो बघा आता मी. तोंडात नका घाली. आज पडत नाही काय नाही काय मस्त करून देतो आता. तिसरी काय चौथी पटली पाहिजे तुम्हाला या वयावर. गुमानं करा. बर 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 बर. राम राम. मी काय म्हणतोय जमाना बदलला पण आपली अण्णा काय बदला ना बघा. काय झालं आता? आता बघा की मी सगळी बातम्या आता मोबाईल मध्ये बघतात. आपले अण्णा आज पेपर मध्येच बघतात की. अण्णा अहो काय वाच राहिले का बघू राहिले? अरे रामराव बातमी वाचतोय पलीकडच्या गावची. काय म्हणते गाव? अरे 2 बायका आणि फजिती ऐका. मला तर वाटतं रामरावचंच नाव आहे का काय? अण्णा काल इंग्रजी पिक्चर बघा गेलतो ममता थिएटरला. म्हणतो रात्रीचा शो. मग दत्त्या मला सांग तुला इंग्लिश समजतो वय? मग समजतो की. अर्धा तुझा वस्तारा कुठं होता? तुला कधीपासून इंग्रजी कळायला लागलं रे? थोडी थोडी समजते मला पण. रामराव अरे इंग्रजी पिक्चर बघायचा असतो लई मजा असते. बरोबर बोलता अण्णा तुम्ही. अण्णा तुम्हाला सांगतो त्यातली ती बाई इतकंच कापड घातलेली एकदम डोळ्यावर बसते आणि नुसती चुगड 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 चुगड. आपण कोणाच्या घोड्या? कोणाच्या काय कोणाच्या माझ्या घोड्या. बस खाली. काय लावले एवढं काय आवडणार पोळस. चोपाला बसा. अरे कापतो का काय? काय? अरे कांग रे. मला वाटलं बरं शांत बस जाऊ दे. मी काय म्हणतो अण्णा अहो दिवाळी झाली गावचा गोंधळ आलाय. आलाय की गावचा गोंधळ आलाय की. गोंधळ आलाय. अहो अण्णा गोंधळ आलाय. अण्णा गोंधळ आला. गावचा गोंधळ आलाय. काय ते गोंधळ
गोंधळ गोंधळ लावला रे? आणि काय त्या झगड्या पाटलाचं कौतुक करता एवढं? तर झगड्या पाटलांनी मटण दारू देतो म्हणजे काय सगळं झालं का? काय कौतुक करू नका झगड्या पाटलाचं. शांत बसा. झगड्या पाटलाचं करताय कौतुक? हो अण्णा, झगडे पाटील म्हणजे कोणी माहितीये का? अहो गावचा राजा माणूस. अहो युवकांचे प्रेरणास्थान. मटण म्हणू नका, बाटली म्हणू नका, एकदम बरोबर बोला. झगडे पाटील आपल्या गावचं लय भलं माणूस. गावच्या परंपरेलाही तो जपून झगडे पाटील. त्यामुळे या वक्ताला आपल्या गावचं गोंधळ झगडे पाटील. अरे कुणाला कशा बाई घाबरतो रे? मग झगडे पाटील गावचा गोंधळ जवळ आलाय. तयारी कुठपर्यंत आली? समधी तयारी झाली बघा. आताच आमच्या सणाचं लग्न झालंय. अरे श्यामुळ्या, अरे थांब की जरा मर्दावानी. यंदाच गावचं गोंधळ अहो जोडीने घालायचं म्हणतोय. म्हणजे अजून जोडीने गोंधळ बी नाही घातला. अवकातीत राहायचं रामराव. तुम्ही अवकातीत राहायचा. अरे तुझं काय रे? अरे तुझा काय? अरे तुझं काय? काय? अरे तुमचं काय? अरे तुझं काय? कमळाबाईचा गजरा वाचला. मग का रडाव का? काय झालं रे? काय झालं? दत्त्या अवकातीत राहणार का तू? इथं तुझा वास्तार आहे ना तुझ्याच धमकी खिशात घालल. अण्णा लांबनच नमस्कार. सुंदरराव तुम्हाला बी लांबनच आशीर्वाद. रामराव काय चर्चा चालली होती म्हणायची? काय नाही बाईची. अरे गचुका गोंधळाची. त्यात काय चर्चा करायची? अहो यंदाचा गोंधळ लई जोरात वाला. कारण यंदाचा गोंधळ आम्हीच घालणार. अरे गातो सुंदरराव तुम्हाला ठाव आहे. गावचा गोंधळाचा मान दरवर्षी आपल्या झगडे पाटलांना असतोय. गावचा गोंधळ झगडे पाटलच करणार. आणि तशी तयारी बी झालीये. मग ती ते सांगायला इथं आलोय मी. बरं झालं समजा इथंच गावले. अण्णा बायकोनं मागच्या वर्षी बरं का जत्रेत नवस केला होता देवीला. कोणाच्या बायकोनं? माझ्या बायकोनं देवीला नवस केला होता.
का आमच्या युवराजला अक्कल आली हा आमच्या युवराजला जर अक्कल आली तर यंदाचा गोंधळ आम्हीच घालणार. अक्कल युवराजला अक्कल आली का? दत्त्या अहो कधीच राह तू बरोबर बोलतोय रत्या. अवकाच्या रायशी बोलायचं नाही. अक्कल आली का आधी सिद्ध करा. असं युवराज होय आप्पा मनरेबेचा पाडा होय की मग बेक बे बेदुनीच्या माझी अक्कल पा. अहो बेच पाडा आला म्हणजे काय अक्कल आली होय. अरे तुझ्या शेंडे पळाला तो तरी येतो का? अरे येते का रे? होय होय येतोय की येतोय. बे के बे बे दोन 4 4 चौक 16 16 चौक किती हो? अरे 48. ऐका राव मी काय म्हणतो बोला अण्णा. तुमच्या युवराजला अक्कल आली का नाही ते मी त्याला एक प्रश्न विचारतो. युवराज मला सांग आज पाऊस पडेल का? सांग. अण्णा ऊन पडले की पाऊस कसं काय पडेल? अण्णा पाहिलं का काय सिद्ध झालं? आमच्या युवराजला अक्कल आली तेव्हा यंदाचा गोंधळ आम्ही घालणार. ते काय नाही अण्णा या गावाला लय महागात पडल सांगतोय. अरे हा? चाल रे. ये बी गेलं आता गोंधळाचं काय? मटण बाटली बाई ऐका काळजी करू नका. गोंधळ होणार पण गावातली समजासनी बोलवतो. ग्राम सभा घेतो. मटण मिळेल पार्टी सुद्धा मिळेल आणि प्राईज सुद्धा. नाही वाजत नाही टाकू का वाजत टाकू जाऊ दे माझी पुण्य वाजत ऐकलत का? ती वाजत काय बाई इतका नवस केला माझ्या लेकासाठी आणि आता आपल्या हातून गोंधळ नाही झाला तर या पोराची अक्कल जायला परत. पाय भाकांड का बसरू. अक्कल जायला त्याला अक्कल आली होती का कधी? अहो, तुम्ही शंका घेतली तर गाव काय खरं मानणार आहे? माझा सोना किती गोड होय, आहे. आहे समजा सांगायला लागले आता. आय मला तिची आवडायला लागली. पाहिलं ना समजलं? आप्पा पहिलं बिगलं म्हणजे आई त्याकडं परत अरे तू तुझ्याकडं परत पायाला ना टांगड्या मोडून ठेवी तुझ्या कळलं का? तुमच्यामुळे बोलायला नाही तरी तुमच्यामुळे बिघडला. अरे माझी तंबाखू आईला गायच्या खाली वाटतं. कुठे कान खाऊ ना
वाटलं आलं वाटतं. अरे आदित्य पाटलाने माझं डोकं खाल्लंय. बोलू नका बेबीच्या डेटावानी. अगं काय? तुम्ही गेले नाही आज? हा जातो. पण मामी गेले की. मामी गेली? अगं जातो की. बेन का ते माझी बेन का बस जास्त तिकडे सरकू नका. तर मांडीवरच बसू. बोल की. बरं ऐका ना. घरात मामा मामी पण नाही मग आणि आपण दोघंच. मग तुम्ही जरा या की जवळ. नाही पोरीपेक्षा जास्त वर्तडे हे. तर मी लावते ते सोडून हेच असते. अरे काय रे देवा, हा असं कसं नवरा माझ्या नशीब दिलं. काय म्हणतीस? काय नाही. आज असं बोलू नये. आज ना उद्या माझं बोलू होणार नाही. बरं ऐका, गोंधळाचं काय? काय गोंधळाचं काय? मी तर ऐकलं की यंदा गोंधळाचा मान तुमचा नाही. मग कोणाचा? गजर ओढलं पाटलं तर याच्या पोराला आली का अक्कल? हे यंदा गोंधळ आपण घालायचंय. पण तो गोंधळाचा मान तुमचं नाही ना, ते सरपंच घालणार आहेत ना. नाही आपण घालू. तू नको टेन्शन घेऊ. तुझ्या नानाची ती काय नाही काही नाही. तू काळजी नको करू. मी घेतो काळजी. मान हाय ना, म्हणूनच माझ्या नानांनी तुमच्या बरोबर माझं लगीन लावलं. आणि आता जर त्यांना कळलं की तुमचा मान नाही राहिला गोंधळाचं तर तू नको काळजी करू. तुझ्या नानाचं नको करू. टेन्शन नको घेऊ. अण्णा बोला. यंदाचा गोंधळाचा मान आमचाच आहे. बायकोनं नवस घातला होता माझ्या. मान आम्हालाच. हे काय नाही नाना, दरवर्षी मान आमचा असतो आणि तो आमच्या बरोबरच वर जाईल. मग जा लगेच वर तू तुझा मान. अरे थांबा. काय लावलंय गोंधळाचा मान. एकदा सांगितलं तुम्हाला कळत आहे ना सुंदरराव. दर वर्षाला गोंधळाचा मान हा आपल्या घरे पाटलांचा असतो. तुमचा काय गोंधळाचा तुमतुना वाजवणे तुमच्या घरी. समजलं ना तुम्हाला? रस्ते अरे ज्या गावात मला मान नाही ना त्या गावात मी नाही राहणार. चल म्हणजे काय घेऊन चाल. मी ना थांबणार या गावात. या बघा, ह्या वर्षी गोंधळाचा मान आपण अण्णांनाच देऊ. मग तो झुंजरराव असो नाही तर जगडे पाटील असो, त्या वर्षी गोंधळाचा मान अण्णांनाच. नाहीतर एकाची कापतोच बघा. अण्णा यंदाचा गोंधळाचा मान